तर पुणे विधान परिषद बिनविरोध झालेली आहे। शरद पवारांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडेंनी जल्लोष केला आहे। पुणे विधान परिषद बिनविरोध झाली। विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। श्रीकांत पाटील यांनी सुद्धा आज माघार घेतल्यानंतर विक्रम काकडे यांनी जल्लोष केलेला आहे। विक्रम काकडे यांच्यासाठी स्वतः सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना देखील फोन केला होता। त्यानंतर शरद पवारांनी श्रीकांत पाटील यांना आपली उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला दिला। श्रीकांत पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। शरद पवारांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। त्यामुळे पुणे विधान परिषद बिनविरोध झाली आहे। संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे या ठिकाणी विधान परिषदेवर आहेत। तर पुण्यामध्ये सुनील टिंगरे, प्रदीप कांत यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरे यांनी दाखल केलेला डमी अर्ज मागे घेतलाय। त्यानंतर प्रदीप कंद आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला। श्रीकांत पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी संजय काकडे यांनी शरद पवारांना फोन केला। मुलाच्या बिनविरोध निवडीसाठी संजय काकडे यांनी शरद पवारांना फोन केला। शरद पवार यांच्या सूचनेनंतर श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली। 2012 मध्ये शरद पवारांच्या आदेशानंतर संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी माघार घेतली होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील शरद पवार यांना श्रीकांत पाटील यांच्या अर्ज माघारीसाठी फोन केला होता। आणि पवारसाहेबांनी मला ती सांगितली आणि पवारसाहेब म्हणाले, तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य राहील, तुला लढवायची तू लढव नसेल। आणि मी या सगळ्या गोष्टीचा विचार केला की हा घोडेबाजार होऊ नये, काही होऊ नये, आणि म्हणून मी स्वतः माघार घेतली। मी तसं पवारसाहेबांना कळवलं, सुप्रियाताईंना कळवलं। बिनविरोध निवडीनंतर विक्रम काकडे यांच्या घरी जल्लोष करण्यात आला। विक्रम काकडे यांचं त्यांच्या आईनं औक्षण केलं। यावेळी एकमेकांना पेढेही भरवण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जालना परिषद निवडणुकीत महायुतीत भाजपचे सुहास शिरसाट आणि मवियामध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे गणेश लोखंडे यांच्यात लढत होणार आहे। तर या जागेसाठी शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तार यांनी देखील अर्ज भरत बंडखोरी केली होती। दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली। त्यानंतर त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेतला। दुसरीकडे मवियातून देवयानी पाटील डोणगावकर यांनीही भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे यांनी देवयानी डोणगावकर यांच्या नावाची घोषणा केली होती। देवयानी डोणगावकर अर्ज मागे घेणार याची कुणकुण आधीच ठाकरे गटाला लागली होती। त्यामुळे ठाकरे गटाकडून गणेश लोखंडे यांचाही अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता। आता देवयानी डोणगावकर यांनीच अर्ज माघारी घेतल्यानंतर मवियानं गणेश लोखंडे यांना त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय। देवयानी पाटील यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर अध्यक्ष असलेल्या कारखान्याला नोटीस पाठवण्यात आली। गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर आणि संचालक मंडळाविरोधात गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेबाबत कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे। मला आज प्रादेशिक संचालक साखर कार्यालयाकडनं 78 खाली नोटीस आली, माझं संचालक मंडळ बरखास्त करण्यात येऊन। म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळी चौकडनं दबावाने हे सगळा प्रकार चालतो। ठीक आहे, यांनी जरी दिलं असेल तरी मला कोर्ट कचेरी हायकोर्टाचा दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे। कोकणामध्ये नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडला। कोकणचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ मानेंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला। नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतला। कोकण परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांचा विजय त्यामुळे निश्चित झालाय। कोकणात मंत्री नितेश राणेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवत महाविकास आघाडीचा उमेदवार फोडलाय। मंत्री नितेश राणेंनी महाविकास आघाडीचे ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंशी संवाद साधून चक्र फिरवली आहे। त्यानंतर स्वतः नितेश राणे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंसोबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे महाविकास आघाडीसाठी कोकण परिषद निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जातोय।
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे सुरेंद्र उर्फ बाळ मानेंनी अर्ज भरला होता. मात्र बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानं आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित झालाय. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या सूचकांच्या सह्याच नसल्याचंही बाळ माने म्हणाले. महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत जी काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. दरम्यान बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यानं उद्धव ठाकरेंनी ही कारवाई केली आहे. महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळांचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो. दादा असते तर त्यांना कमालीचा विलक्षण आनंद झालाच असता, पण आज आम्ही जे काही यश मिळवू शकलो आहोत ही दादांची पुण्याई आहे. राज्यभरातल्या अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठाण्यामधील विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार आहे. एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलेला आहे. ठाण्यामधील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय त्यामुळे निश्चित आहे. वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय. विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांना शमवण्याची चर्चा सुरू असताना तिकडे ठाण्यामध्ये मतदानाआधीच महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित झालाय. मवियाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक कारणाचा अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय. महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्यानंतर ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आली. विशेष म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी कोणतीही अंतर्गत बंडखोरी झाली नव्हती. तसेच इतर कोणत्याही अपक्ष उमेदवाराने अर्जही भरला नाही. त्यामुळे अभिजित पवार यांच्या माघारीनंतर निवडणूक रिंगणामध्ये केवळ रवींद्र फाटक हेच एकमेव उमेदवार उरले आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. महाविकास आघाडीकडे काय संख्याबळ नसल्यामुळे, संख्याबळ महायुतीकडे असल्यामुळे, त्यांचं संख्याबळ नसल्यामुळे हा मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सर्व नेते इथं ठाकूर असतील त्यांना पण मी भेटलो, त्यांनी पण मला पाठिंबा द्यायचा मान्य केलं. सगळेच गणेश नाईक असतील, सर्वच म्हणजे सर्व नेते, सर्व आमदार महायुतीचे सर्वांनीच मला द्यायचा पाठिंबा, सगळ्यांना भेटीगाठी पण चालू केल्या होत्या. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राणा दाम्पत्य आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे सूत्रांची माहिती. थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडनं. स्वप्नील, काय माहिती या संदर्भात? नक्कीच निकला मॅडम, राज्याच्या राजकारणातली अत्यंत महत्वाची ही बातमी आहे. नवनीत राणा जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या कोट्याची जी जागा आहे ती राज्यसभेची जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कालच जर आपण पाहिलं तर आमदार रवी राणा असतील, त्यानंतर नवनीत राणांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अशा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर हे दोघंही जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेले होते. त्यावेळी जर आपण पाहिलं तर पार्थ पवार असतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण जर पाहिलं तर आता सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीमधनं निवडून गेलेल्या आहेत. त्यामुळं त्यांची राज्यसभेची जी जागा आहे खासदारकीची ती जागा रिक्त होणार आहे आणि त्या जागी नवनीत राणांचं जे आहे ते पुनर्वसन करण्याचा विचार जो आहे तो भाजपच्या वतीनं केला जात असल्याची अत्यंत विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे. आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर रवी राणा असतील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. काल देखील वरच्या निवासस्थानी जे आहे ते जवळपास
1 तास जे आहे ते खलबत्त झालेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा जर आपण पाहता सायंकाळी 7 वाजता जे आहे ते नवनीत राणा असतील, रवी राणा जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच. भेटीला जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहता धन्यवाद पुन्हा एकदा स्वप्नील एकूणच माहितीबद्दल. तर सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा ही भाजप घायवळचा भाऊ सचिन घायवळला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सचिन घायवळला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतलेला आहे. नाव आणि वेश बदलून सचिन घायवळ राजस्थानमध्ये राहत होता. सचिन घायवळचे पुण्यामध्ये अनेक राजकीय संबंध असल्याची ही माहिती आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे. सचिन घायवळ याचे अनेक राजकीय नेत्याशी संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे. निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतलेला आहे.